हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सो आज खास असा एक रेसिपी ब्लॉग घेऊन आलेली आहे मी, आणि ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावीशी वाटली, सो मी हा ब्लॉग केला आहे. आणि माझा पहिला हा ब्लॉग सर्वात मोठा असणार आहे, जो की मी पहिला ब्लॉग मोठा केलेला आहे. आणि मी बनवणार आहे आज पनीर मसाला. सो मी कसा बनवते माझ्या पद्धतीने, आणि माझी रेसिपी कशी वाटते तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि चला आपण बनवूया पनीर मसाला. सो त्याच्यासाठी लागणार आहे, मी कांदे घेतलेत 4-5, 2 टोमॅटो घेतलेत, आणि काजू, आणि मेन म्हणजे पनीर. सो अगोदर तर कांदा आपण असा लांब कापून घ्यायचा, म्हणजे आपल्याला भाजते वेळेस सोपं जाईल. आणि मी कांदा हा लांब कापून घेत आहे. सो असं लांब कापून घ्यायचं कांदा, आणि तुम्हाला जेवढा हवा तर तुम्ही तेवढा घेऊ शकता. मी भाजी करणार आहे 4 ते 5 माणसांची, सो मी त्याप्रमाणे घेतला आहे. आणि कांदा असं कापून घेतला ना, मग नंतर आपण टोमॅटोही कापून घ्यायचं. नंतर ते तव्यावर टाकून चांगलं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं. कांदा, टोमॅटो, काजू आणि पनीर हे सर्व ना भाजून घ्यायचं आहे आपल्याला. सो आता गॅसवर टाकते मी कांदा, आणि कांदा असा हा खरपूस म्हणजे तेवढा पण होऊ द्यायचं नाही. लालसर गुलाबी कलर आला ना चालतो. सो तेवढा कांदा भाजून घ्यायचा गुलाबी रंग येईपर्यंत. आणि त्याच्यानंतर मी काजू पण भाजून घेतले, आणि त्याच्यामध्ये थोडं तेल टाकायचं म्हणजे ते चिपकत नाही खाली. सो मी तेल पण टाकलं, आणि व्यवस्थित असं कांदा भाजून घेऊन नंतर मी काजू, टोमॅटो आणि पनीर हे व्यवस्थित छान असं भाजून घेतलेलं आहे. आणि चला मग आपण याचं बारीक मिक्सरला लावून घेऊया. आणि काजू, पनीर, कांदा हे मिक्सरला वाटून घ्यायचं, जे की मेन मसाला हेच आहे. हे बारीक मिक्सरला वाटून घ्यायचं आपण. नंतर आता मी भाजी करणारच आहे, आणि एक कढाई ठेवली. सो त्याच्यात तुम्हाला जेवढं हवं तेवढं तेल घ्यायचं, आणि मी 2-3 पळ्या घेतले होते तेल, जी की माझ्याकडे छोटी पळी आहे त्यानुसार. सो तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार घेऊ शकता. आणि त्याच्यामध्ये हा मसाला टाकला मी, जो की आपण वाटून घेतला आहे, काजू, कांदा आणि टोमॅटोचा. ही प्युरी ना तेलामध्ये टाकायची, थोडं जिरे टाकायचं तेलामध्ये, आणि त्याच्यानंतर ते तडतडू द्यायचं जिरे, आणि त्याच्यानंतर हे प्युरी त्याच्यामध्ये टाकायची. आणि या प्युरीला तेल सुटेपर्यंत छान असं शिजवून घ्यायचं. सो त्याच्यामध्ये सुके मसाले ॲड करायचे. नंतर ते तेल सुटल्यावर त्याच्यामध्ये मी लाल मिरची पावडर, थोडी हळद, आणि मेन म्हणजे पनीर टिक्का मसाला भेटतो, सो तो मी ॲड केला आहे त्याच्यामध्ये. त्याने भाजीची टेस्ट खूप छान होते. सो मी तो मसाला ॲड केला आहे त्याच्यामध्ये. आणि जसं तुम्हाला आवडेल तसे सुके मसाले तुम्ही गरम मसाला वगैरे वापरू शकता, पण जास्त मसाला नको, कमीत कमी मसाल्यामध्ये मला ही भाजी बनवायची आहे. सो मी फक्त पनीर टिक्का मसाला ॲड केला आहे, आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले यूज करू शकता. इथे मी जास्त मसाले यूज केलेले नाहीत. सोप्या आणि एकदम सरळ पद्धतीने मी अशी पनीरची भाजी बनवलेली आहे, आणि अशीच एकदम साधी भाजी मला आवडते. सो मी तशीच बनवली आहे. सो तुम्हाला जशी आवडेल तशी तुम्ही मसाले ॲड करू शकता. तर त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये पाणी घालून ते 5 मिनिट शिजायला ठेवले. त्यानंतर मी आता माझी बाकीच्या स्वयंपाकाची तयारी करून घेते. सो मी आता त्याच्यासोबत पनीरसोबत भात, तडका भात आणि चपाती करणार आहे. भाताला फोडणी टाकली आहे मी इकडं. भाताची तयारी झाली माझी. आणि आता ही आपली भाजी होत आहे. सो त्याला थोडा वेळ शिजू द्यायचं, आणि आपल्याला जेवढं हवं आहे तेवढं पाणी त्याच्यामध्ये ॲड करायचं. आणि तुमच्या घरातील माणसानुसार तुम्ही पाणी ॲड करू शकता. मी तर 1 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर ती भाजी थोडी शिजलेली आहे. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये पनीर ॲड केलेलं आहे, आणि
बघू शकता भाजी कशी दिसत आहे तुम्ही. सो त्याच्यानंतर त्याच्यावरून हा पनीर टिक्का मसाला टाकायचा आणि कोथिंबीर टाकायची. सो याने टेस्ट ना खूप भारी येते. तर भाजी आपली तयार झालेली आहे. सो चला मी चपात्या वगैरे करून घेते आणि भाताला फोडणी दिलेली आहे. सो भात करणार आहे इकडे आणि चपात्याचं पीठ मळून घेतलेलं आहे आणि जिरा राईस करणार आहे मी. सो त्याच्यासाठी आणि हो गाईज, तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी जाऊन आपले चॅनल लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करा आणि माझे असेच रेसिपीचे व्लॉग्स तुम्हाला पाहायला भेटतील. आणि अजून तर माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि कुठल्या कुठल्या गोष्टींवर व्लॉग बनवावा असं तुम्हाला वाटतं, जसं की माझ्या साड्यांचं कलेक्शन, माझं स्किन केअर, माझं डेली रुटीन. सो तुम्हाला असं वाटलं तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मी नक्कीच व्लॉग बनवेल. आणि चला तर आपण आता भात फोडणी दिलेली आहे आणि आता आपण चपात्या करून घेतो. सो चपात्या करत आहे मी इथं. आणि हा व्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि एकदम सोप्या आणि घरगुती मसाल्यानुसार होणारी ही पनीरची भाजी कशी वाटली तुम्हाला, तुम्ही बी एकदा नक्की ट्राय करा. आणि सो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण गाईज मी नवीन आहे आणि एडिटिंग एवढी मला जमत नाही. सो मला जेवढं जमतं मी तेवढे करते आणि पटापट मी चपात्या करून घेतल्या आणि नंतर तुम्हाला दाखवते भाजी कशी झाली आहे. सो बघू शकता तुम्ही.